हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनेल. तर आज आपण एक नवीन स्टोरीसोबत आलेलो आहे. पहा, स्टोरीचं नेम आहे द हॅपी बॉय. पहा, ही स्टोरी खूप छान आहे, तुम्हाला नक्की आवडेल. तर पहा, स्टोरीचं नेम आहे द हॅपी बॉय. हॅपी मीन्स आनंदी, बॉय मीन्स मुलगा, आनंदी मुलगा असं स्टोरीचं नेम आहे. तर पहा, फर्स्ट लाईन, जॉय इज अ हॅपी बॉय. पहा, जॉय हे एका मुलाचं नेम आहे. इज अ हॅपी बॉय. हॅपी मीन्स आनंदी, बॉय मीन्स मुलगा. जॉय एक आनंदी मुलगा होता. ही हॅज नो टॉयज ऑर मनी. बघा, ही म्हणजे तो, हॅज बघा, हॅज म्हणजे त्याच्याजवळ, आपल्याजवळ एखादी गोष्ट असणे त्याला ही हॅज. समजा सब्जेक्ट ही, सी, इट असेल तर त्याच्यासोबत हॅज येते. तर पहा, ही हॅज नो टॉयज ऑर मनी. टॉयज मीन्स खेळणे, ऑर मनी मीन्स पैसा. तर त्याच्याजवळ काय होते, काय नव्हते. नो टॉयज ऑर मनी. त्याच्याजवळ खेळणी किंवा पैसे नव्हते. बघा, नकारार्थी सेंटेन्स आहे, नो आलेलं हे सेंटेन्समध्ये. पुढे पहा, बट ही इज ऑलवेज हॅपी. पहा, ही इज तो, ऑलवेज, ऑलवेज मीन्स नेहमी. तो नेहमी कसा असायचा, ही इज ऑलवेज हॅपी. तो नेहमी आनंदी असायचा. त्याच्याजवळ काय नव्हते, टॉयज ऑर मनी, काहीही नव्हते. पण तरीही, बट मीन्स पण तरीही तो, ही इज ऑलवेज हॅपी, तो नेहमी आनंदी असायचा. पहा, ही हॅज अ स्वीट व्हॉइस. त्याच्याजवळ काय होता, हॅज आहे म्हणजे त्याच्याजवळ होता अ स्वीट. स्वीट मीन्स गोड, व्हॉइस मीन्स आवाज. त्याचा आवाज कसा होता, गोड होता. ही सिंग्स सॉंग्स फॉर द पीपल इन द मार्केट. पहा, मार्केट मीन्स बाजार, पीपल मीन्स लोक, सिंग सॉन्ग म्हणजे गाणे गायचा. ही सिंग सॉन्ग फॉर द पीपल इन द मार्केट. तो काय करायचा, बाजारातील लोकांना गाणे गाऊन दाखवायचा. त्यांच्यासाठी काय करायचा, गाणे गायचा. पुढे पहा, द पीपल रिवॉर्ड फॉर विथ कॉइन्स. द पीपल मीन्स लोक, रिवॉर्ड मीन्स बक्षीस, ही विथ कॉइन्स. कॉइन्स मीन्स नाणी. त्याला काय करायचे की नाणे देऊन, नाणे म्हणून त्याला काय करायचे, लोक बक्षीस द्यायचे, नाणे बक्षीस द्यायचे. रिवॉर्ड मीन्स बक्षीस. पुढे पहा, ही स्पेंड्स द रेस्ट ऑफ हिज डे हेल्पिंग पीपल. ही म्हणजे तो, स्पेंड्स म्हणजे वेळ घालवायचा, द रेस्ट ऑफ हिज डे, त्याचा जो उरलेला दिवस असायचा तो काय करायचा, हेल्पिंग पीपल. हेल्प मीन्स मदत करणे, पीपल मीन्स लोक. लोकांना मदत करण्यात तो आपला राहिलेला किंवा उरलेला वेळ घालवायचा. पुढे पहा, ऑल द पीपल मीन्स सर्व लोक, ऑल मीन्स सर्व. ऑल द पीपल इन द मार्केट म्हणजे इन द मार्केट मीन्स बाजारातील सर्व लोक. वंडर मीन्स आश्चर्यचकित होणे, आश्चर्यचकित व्हायचे की व्हॉट मेक्स दिस बॉय स्माईल ऑल द टाईम. तो मुलगा नेहमी कसा काय हसतो किंवा हसवतो. बघा, ऑल द टाईम मीन्स नेहमी किंवा सर्व वेळी तो कसा काय आनंदी असतो किंवा हसतो. याचे त्यांना लोकांना काय व्हायचे, वंडर वाटायचे मीन्स आश्चर्य वाटायचे. पुढे पहा, वन डे एके दिवशी अ फॉर्च्यून टेलर व्हिजिट्स द टाउन. वन डे एके दिवशी अ फॉर्च्यून टेलर. फॉर्च्यून टेलर मीन्स भविष्यवाणी सांगणारा. बघा, आपलं जो पुढे काय होणार आहे हे जे भविष्य सांगणारे लोक असतात बघा, तसा एक हा माणूस होता. व्हिजिट्स द टाउन, व्हिजिट म्हणजे भेट देतो, द टाउन मीन्स शहर, शहराला भेट देतो किंवा शहरात जातो. कोण, फॉर्च्यून टेलर, भविष्यवाणी सांगणारा माणूस एक दिवशी शहरामध्ये जातो. ही ॲज अ टॉकिंग पॅरट विथ हिम. त्याच्याजवळ काय होते, टॉकिंग पॅरट, बोलणारा पोपट. पॅरट मीन्स पोपट, विथ हिम त्याच्यासोबत बोलणारा पोपट होता. इट इज व्हेरी लॉयल टू द फॉर्च्यून टेलर. तो खूप लॉयल मीन्स विश्वासू,
तो खूप विश्वास होता. ईच टाईम द फॉर्च्यून टेलर पॉइंट्स ॲट एनीबडी. ईच टाईम मीन्स प्रत्येक वेळी द फॉर्च्यून टेलर पॉइंट्स ॲट एनीबडी म्हणजे कुणाकडेही तो निर्देश करायचा. पॉइंट्स ॲट एनीबडी म्हणजे तो कुणाकडेही जेव्हा निर्देश करायचा किंवा बोट दाखवायचा त्यावेळी काय व्हायचं, द पॅरॉट बिगिन्स टेलिंग. बिगिन्स मीन्स सुरुवात करायचं. द पॅरॉट बिगिन्स टेलिंग. टेलिंग मीन्स सांगण्यास. द पॅरॉट बिगिन्स टेलिंग. तो पॅरॉट काय करायचं, भविष्य ते सांगायला सुरुवात करायचा. ऑल द सिक्रेट्स अबाउट दॅट पर्सन. पर्सन मीन्स व्यक्ती. त्या व्यक्तीबद्दल. सिक्रेट्स मीन्स रहस्य. त्या व्यक्तीबद्दलची सर्व रहस्य तो सांगायला सुरुवात करायचा. कोण? पॅरट. फॉर्च्यून टेलर जेव्हा एखाद्या व्यक्तीकडे निर्देश करायचा त्यावेळी तो पॅरट काय करायचा की टेलिंग ऑल द सिक्रेट्स अबाउट दॅट पर्सन. त्या पर्सनविषयी सर्व रहस्य सांगायला सुरुवात करायचा. पुढे पहा. दिस टाईम द पॅरॉट स्पीक्स अबाउट जॉय. दिस टाईम म्हणजे ह्यावेळी द पॅरॉट स्पीक्स. स्पीक्स मीन्स बोलायचा. पॅरॉट तो काय करायला लागला की अबाउट जॉय. जॉयविषयी तो बोलू लागला. दिस टाईम द पॅरॉट स्पीक्स अबाउट जॉय. ह्यावेळी काय करत होता तो, जॉयविषयी तो बोलत होता. काय बोलत होता पहा. ही सेज दॅट. तो सेज म्हणजे सांगत होता की सेज दॅट द बॉय हॅज अ लिटल एंजल विदिन हिम. त्या बॉयमध्ये काय आहे, एक एंजल मीन्स देवदूत. एक देवदूत आहे त्याच्यामध्ये, असं तो सांगत होता. व्हिनेवर मीन्स जेव्हा जेव्हा. व्हिनेवर द बॉय हेल्प्स. जेव्हा जेव्हा तो दुसऱ्यांना. अदर्स मीन्स दुसऱ्यांना. जेव्हा जेव्हा तो मुलगा दुसऱ्यांना मदत करायचा. दिस एंजल टिकल्स हिज हर्ट विच मेक हिम हॅपी. तेव्हा जेव्हा जेव्हा तो मुलगा दुसऱ्यांना दुसऱ्यांना हेल्प करायचा, मदत करायचा, त्यावेळी काय करायचं की त्याच्यातील जो देवदूत आहे तो जागा व्हायचा. टिकल्स हिज हर्ट विच मेक हिम हॅपी. त्याला तो आनंदी व्हायचा. नाऊ द पीपल नो द सिक्रेट टू जॉयज हॅपीनेस. नाऊ मीन्स आता. द पीपल नो द सिक्रेट. बघा, पीपल मीन्स लोकांना, नो मीन्स माहीत होणे. आता लोकांना माहीत झालं की सिक्रेट टू जॉयज हॅपीनेस. जॉयच्या आनंदाचे जे रहस्य आहे ते आता लोकांना माहीत झाले होते. सिक्रेट टू जॉयज. सिक्रेट मीन्स रहस्य. टू जॉयज हॅपीनेस. हॅपीनेस मीन्स आनंदाचे रहस्य माहीत झाले होते. दे ऑल बिगिन टू हेल्प ईच अदर. दे मीन्स ते. ऑल म्हणजे सर्व. बिगिन टू हेल्प ईच अदर. हेल्प मीन्स मदत करणं. ईच अदर मीन्स एकमेकांना. ते काय करायला लागले की एकमेकांना मदत करायला लागले. जॉय जेव्हा एकमेकांना मदत करायचा तेव्हा त्याच्यातील तो एंजल जागा व्हायचा, देवदूत जागा व्हायचा आणि त्याला हॅप्पी करायचं. ते लोकांना आता कळल्यामुळे लोक काय करत होते की तेही आता एकमेकांना मदत करू लागले होते. द टाउन इज नाऊ अ बिग हॅपी प्लेस टू लिव्ह. पहा, द टाउन इज नाऊ. बघा, शहर इज नाऊ आत्ता अ बिग हॅपी प्लेस जे एक आनंदाचे ठिकाण झाले होते. टू लिव्ह मीन्स राहण्यासाठी ते शहर आता एक आनंदाचे ठिकाण बनून गेले होते. अशी स्टोरी होती. पहा, स्टोरी आवडली तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईकसुद्धा करा. थँक्यू.